नमस्कार, स्वागत है आपका हमारे बापू वार्ता न्यूज नेटवर्क में। गोंदिया शहर में अब वाहतुक नियमों का उल्लंघन और चोरी जैसी घटनाओं पर नजर रखने के लिए नई व्यवस्था लागू की गई है। शहर में बढ़ती भीड़ और यातायात के चलते अक्सर अपघात और चोरी जैसी घटनाएं सामने आती है। इन पर लगाम लगाने के लिए गोंदिया जिला वाहतुक शाखा ने शहर के विभिन्न स्थानों पर उच्च गुणवत्ता वाले सीसीटीवी कैमरे लगाए हैं। साथ ही ANPR यानी ऑटोमेटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन कैमरे भी लगाए गए हैं। इन कैमरों के माध्यम से शहर में हो रही चोरी, अपघात और वाहतुक नियमों के उल्लंघन पर तुरंत नजर रखी जाएगी और नियत तोड़ने वालों को खिलाफ तत्काल कार्रवाई होगी। गोंदिया जिले के पुलिस अधीक्षक गौरव भामरे ने आज इस नई तकनीक के नियंत्रण कक्ष का उद्घाटन किया। उन्होंने बताया कि अब वाहन और नागरिकों की सुरक्षा और भी सुनिश्चित होगी और शहर में अपराध पर तेजी से नियंत्रण रखा जा सकेगा। वाहतुक शाखा के अधिकारियों का कहना है कि इस नई तकनीक से आने वाले समय में शहर में चोरी, अपघात और अन्य घटनाओं की संख्या निश्चित रूप से कम होगी। हमारे बापू वार्ता न्यूज नेटवर्क के गोंदिया जिला प्रतिनिधि देवेंद्र दबाए ने रिपोर्ट दी है कि नागरिकों को और वाहन चालकों के लिए यह कदम एक बड़ी सुरक्षा पहल साबित होने वाला है। तो ये थी खबर गोंदिया शहर से, जहां अब कैमरों की नजर से हर गतिविधि पर नजर रखी जाएगी और अपराध पर लगाम लगेगी। गोंदिया जिल्हा वाहतूक पोलीस शाखा येथे CCTV कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन आपण केलेलं आहे। याच्यामध्ये शहरामधील जे CCTV लागलेले आहेत त्यांचा एकाच ठिकाणी मॉनिटरिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्याचबरोबर प्रथमतः आपण ANPR कॅमेराज इन्स्टॉल केले, ज्याच्याद्वारे ट्रॅफिक रेग्युलेशन हे ऑनलाईन करता येईल आणि जे ट्रॅफिकचे ब्रीच करणारे व्हायोलेटर्स आहेत त्यांच्यावरती आपल्याला ऑटोमॅटिक फाईन करता येईल। आता एक कॅमेरा आपण इन्स्टॉल केलेला आहे। याच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये अजून ANPR कॅमेराज, PTZ कॅमेरा आपण इन्स्टॉल करणार आहोत आणि सिटीमधील लॉ अँड ऑर्डर, क्राईम आणि ट्रॅफिक हे जास्तीत जास्त आपल्याला CCTV कॅमेरा बेस्ड रेग्युलेट करता येईल याचे प्रयत्न करू। सध्या ANPR कॅमेरा जो ट्रॅफिक फाईनसाठी लावला आहे तो आपण सध्या एकच लावला आहे। तो येणाऱ्या काळामध्ये अजून त्याची संख्या आपण 16 करणार आहोत आणि इतर जे कॅमेरे ते कार्यरत जवळपास 37 कॅमेरे कार्यरत आहेत ते सगळे आपल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरवर उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये सर सध्याच्या घडीला पाहिली गोंदियातील ब्रिज आहे लोक रॉंग साईड जातात, त्या ठिकाणी कॅमेरा लावण्यात आले आणि चालन होणार आहे। बरोबर आहे। सध्या आपण पहिला कॅमेरा आंबेडकर चौकातील ब्रिज जवळ लावला आहे। त्यामध्ये रॉंग साईडने ब्रिजवर वाहन चालवण्याची संख्या मोठी आणि तिथे अपघातसुद्धा होत असतात, त्यामुळे पहिला कॅमेरा आपण तिथे लावला आहे आणि जे रॉंग साईड तिथे ड्राईव्ह करणार आहेत त्यांना या मॉनिटरिंगमुळे आळा बसेल अशी तिथे शक्यता आहे। त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गौरव भामरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या प्रयत्नातून या शहरासाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इसमांवर कॅमेऱ्याद्वारे फाईन करण्याची यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे आणि त्याचं एक प्रात्यक्षिक म्हणून आपण आंबेडकर चौकात पुलावरती जे विरुद्ध दिशेने जातात त्यासाठी कॅमेरा बसून आज त्याला ऑटोमॅटिक फाईन झालेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालेलं आहे। असेच कॅमेरे आम्ही संपूर्ण शहरावर बसवणार आहे आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम आपण करणार आहे आणि गोंदिया जिल्ह्याला अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे।